Welcome, welcome students. Now today we can discuss that theorem whose statement we can state only. तर आपण फक्त त्याचं स्टेटमेंट दिलं होतं. परत एकदा बघा. तर see that. तर the radian measure बघा radian measure so defined is independent on independent on the radius of circle used. म्हणजे ज्या सर्कलचा तुम्ही उपयोग घेतला त्या सर्कलच्या रेडियस वरती ते रेडियन मेजर अवलंबून नसतं. आणि आणखी त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आपण कलेक्ट करायचा आहे. दॅट इज अ पाय रेडियन becomes that of the 180 degree. आपण त्याचे असे नोटेशन्स वगैरे सगळं डिस्कस केला बरोबर. आणि मग आता त्याच्या सिद्धतेचा आपण विचार करू. तर बघूया काय आहे ते. आणि मग बघा this name of that system which we can discuss, that is the circular system in which the measure of that angle becomes that of the radian measure. लक्षात आलं. आणि मग ते मेजरमेंट करण्यासाठी जे आपण युनिट वापरत होतो ते रेडियन आहे. आणि ते कसं आपल्या सर्कलच्या त्रिज्येवरती अवलंबून नाही याचा विचार करायचा. आणि मग त्यासाठी काय काय कन्सिडर करायचं ते बघा. कन्सिडर a circle whose center is at O and radius is R. म्हणजे असं एक सर्कल गृहीत धरा की त्याचं सेंटर O ला आहे, O ह्या पॉइंटला, आणि त्याची त्रिज्या आहे स्मॉल r. म्हणजे लाईक ऑफ दॅट इट इज सेम. बघा असं ते सर्कल आहे समजा. तर ड्रॉ लाईक ऑफ दॅट. तर विदाउट दॅट कंपास वी कॅन ड्रॉ दॅट सर्कल वेल as many as possible. आणि हे त्याचं सेंटर O आणि समजा ही त्याची त्रिज्या R बरोबर. आणि मग आता आपल्याला काय काय कन्सिडर करायचं ते बघा. आणखी झालं. तर हे होतं मूळ त्याचं. आणि मग ज्या अर्थी आपण त्या सर्कलचा उपयोग करतो म्हणून तर त्याचं नावच होतं सर्क्युलर सिस्टीम आणि त्याच्यातलं युनिट होतं रेडियन. आणि मग आता त्याच्याबद्दल विचार करायचा. आणि मग त्यानंतर let us take that length of arc AB, ARC ना. Let us take a length of arc AB equal to the radius of that circle R. अशा रीतीनं तो वर्तुळ कंस आपण AB घेणार की त्या वर्तुळ कंसाची लांबी ही आपल्या वर्तुळाच्या त्रिज्ये इतकीच पाहिजे बरोबर. त्यानंतर join that of the OA and OB. हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आपण त्यांना मराठीमध्ये रचना म्हणतो. एखादी सिद्धता देताना काय काय तयार करायचं ते काय करणार आपण. जॉईन OA अँड दॅट ऑफ द OB. अशा रीतीने आपण OA आणि OB जॉईन केले. आणि मग आपल्या रेडियनच्या व्याख्येप्रमाणे the central angle subtended by that arc of circle whose length is the radius of that circle is 1 radian. आणि मग याचा एरो पण आपण अँटी क्लॉकवाईज दाखवू. आणि मग हे युनिट होतं तुमचं 1 रेडियन बरोबर. आणि मग आपल्या व्याख्येप्रमाणे इथं पहिली गोष्ट मिळाली मेजर ऑफ एंगल. आता डायरेक्टेड नाही म्हटलं तरी चालेल. एंगल AOB इक्वल टू 1 रेडियन. आणि त्याला नाव देऊ 1 नंबर बरोबर. तर असं हे पहिलं झाला. आता आपल्याला त्याला कलेक्ट करायचं त्या ठिकाणी. मग असा तो त्या ठिकाणचा आर्क वगैरे कन्सिडर केलं. सगळं इन्फॉर्मेशन आता आली आहे. त्यानंतर पुढे आणखी एक कन्स्ट्रक्शन करायचं. देन प्रोड्यूस दॅट OA. बघा प्रोड्यूस OA. प्रोड्यूस म्हणजे काय त्याला एक्सटेंड करायचं. प्रोड्यूस OA टू द पॉइंट दॅट ऑफ द C ऑन द सर्कल. अशा रीतीने त्या AO ला किंवा AO म्हणूया कारण O इकडे जायचं ना आपल्याला. प्रोड्यूस AO टू द पॉइंट C ऑन द सर्कल. मग त्या AO ला इकडे सर्कलला A पर्यंत एक्सटेंड करू. बघा काय होतंय. दॅट इज द पॉइंट C. बघा प्रोड्यूस AO टू द पॉइंट C ऑन दॅट द सर्कल. आणि मग फ्रॉम दॅट फिगर. तर बघा आता काय काय इन्फॉर्मेशन आल्या. अँड therefore फ्रॉम द फिगर that measure of angle AOC equal to. आणि मग ते तुमच्याकडे आहे. OA आणि OC हे अपोजिट रेज झाले
आणि सिन्स दे आर अपोजिट रेज इट इज द स्ट्रेट अँगल. मग measure of angle AOC equal to measure of angle of that straight angle. बघा, किंवा आणखी दुसऱ्या भाषेमध्ये मेजर ऑफ अँगल ऑफ टू राईट अँगल्स. तुमच्या पुस्तकात सगळं आहे ते व्यवस्थित बघा. एक स्ट्रेट अँगल म्हणजे दोन राईट अँगल, बरोबर. आणि मग त्याचं मेजर आपल्याकडे क्लिअरली असतं आणि मग ते पण देऊया. आणि मग बघा दोन आले इथं. And therefore measure of angle AOC equal to 180 degree. हा डिग्री मधला रिझल्ट मिळाला. तर असं फक्त एका सर्कलला कन्सिडर करून ही इन्फॉर्मेशन तयार झाली आहे. म्हणजे सर्कल सेंटर ओ घेतला, रेडियस आर घेतली, जॉईन टेक दॅट ऑफ द लेंथ ऑफ आर्क AB इक्वल टू आर. OA आणि OB जॉईन केले, याचं मेजर मिळालं तुम्हाला 1 रेडियन बाय द डेफिनेशन ऑफ दॅट रेडियन मेजर. वर्तुळाच्या त्रिज्या इतका आर्क जर असेल तर तो आर्क सेंटरला 1 रेडियन एवढाच अँगल तयार करतो, बरोबर. त्यानंतर तर ही तर इन्फॉर्मेशन आहेच. दोन्ही आले आणि मग आता बघूया काय होते. नाउ नोट दॅट. आणि मग आपण in the 9th or 10th standard we can learn that proportionality relation between the arc and central angle. आणि मग आपल्याला माहिती the measures of, बघा, the measures of angles at the center of circle. The measures of angles at the center of circle are proportional to the PRO, POR, TI, ON, AL are proportional to the corresponding arcs subtended by them. म्हणजे त्या ठिकाणी असणारे केंद्रीय कोन हे त्या वर्तुळ कंसाशी काय असतात, प्रपोर्शनल असतात, बरोबर. तर हा रिझल्ट उपयोगीचा आहे. काय म्हटलं आपण, the measures of angles at the center of a circle are proportional to the length of their corresponding arcs subtended by them. आणि आता हे जे दोन अँगल्स आहेत ते एकमेकांशी प्रमाणात असतात. कोणते दोन अँगल आले, मेजर ऑफ अँगल AOB, इथला मेजर ऑफ अँगल AOC, बघा. अँड देअरफॉर मेजर ऑफ अँगल प्रोपोर्शनॅलिटीचा अर्थ कसा होतो ते बघा. हा अर्थ आहे आपल्या भाषेमध्ये. मेजर ऑफ अँगल AOB अपॉन मेजर ऑफ अँगल AOC इक्वल टू, मग अँगल AOB ने कोणता आर्क तयार केलेला होता, दॅट इज आर्क AB, बघा इथं आहेच. त्यानंतर रिमूव्ह करू थोडा वेळ. लेंथ ऑफ आर्क AB डिवाइडेड बाय लेंथ ऑफ आर्क AC, कारण AOC, मग AOC हा जो स्ट्रेट अँगल आहे ना, त्याला वाटल्यास आपण असं इथं दाखवू, बरोबर. त्यानं हा आर्क तयार केला, दॅट इज द आर्क AC. आणि मग आता आपल्याकडे इन्फॉर्मेशन मिळत जाणार. आणि मग बघा देअरफॉरचं साइन इथं देऊ. मग मेजर ऑफ अँगल AOB ते आहे तुमच्याकडं 1 रेडियन, बघा. त्यानंतर डिवाइडेड बाय मेजर ऑफ अँगल AOC 180 डिग्री समोर आहे. आता रिमूव्ह करायला काही हरकत नाही. तर असं हे सिद्धता बरोबर आता कशी येते ते बघा. अबाउट दॅट अँगल, त्यानंतर दॅट इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क AB, दॅट इज R. आणि आता ह्या आर्क AC ची लेंथ तुमच्याकडे आहे. मग व्हॉट इज द लेंथ ऑफ आर्क AC, दॅट इज द हाफ सर्कल. हे अर्धवर्तुळ आहे आणि पूर्ण वर्तुळाची परिमिती किंवा पेरिमीटर ऑफ दॅट सर्कल ऑफ दॅट रेडियस R इज हाऊ मेनी, त्याचा सर्कमफरन्स किंवा परिघ आपण त्याला मराठीत म्हणतो, तो किती असतो, 2πr. ज्या वर्तुळाची त्रिज्या R असेल, द लेंथ ऑफ दॅट पेरिमीटर ऑफ दॅट सर्कल बिकम्स द 2πr, किंवा त्याला आपण सर्कमफरन्स पण म्हणतो. आणि परंतु लेंथ ऑफ आर्क AC दॅट इज द हाफ सर्कल, ते अर्धवर्तुळ आहे, याचा अर्थ त्याच्या निम्मा लेंथ ऑफ आर्क AC असणार. आणि मग बघा परत पुढच्या स्टेपला जो महत्त्वाचा रिझल्ट आहे, therefore 1 रेडियन अपॉन 180 डिग्री, हे R कॅन्सल, हे 2 कॅन्सल, आणि शिल्लक राहिलं तुमचं फक्त 1/π. आणि हे पाय तुम्हाला माहिती आहे, आपण सकाळीच म्हणजे किंवा
खालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं पाय इक्वल टू 22/7 और दॅट इज 3.14. हे सगळं नॉलेज तुमच्याकडे आहे. आणि मग आता आपला रेडियन मेजर कसा आला ते बघा. अँड देअरफॉर नोट दॅट 1 रेडियन इक्वल टू, आणि मग आता हे 180 अंश तिकडे जातील. 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय, किंवा इकडे त्याला असा ब्रॅकेट टाकवा, याचाच आपल्याला फार उपयोग होणार. 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. आणि मग आता इथं तुम्हाला त्या थेरमचा अर्थ लक्षात यायला पाहिजे. मग 1 रेडियन बरोबर कोण आलं? 180 अपॉन पाय. तिथं त्या वर्तुळाच्या त्रिज्येचा काही संबंध आहे का? नाही. समजा इथं आर आलं असतं, इथं आलं असतं, किंवा अंशस्थानी आलं असतं, ऑर ॲट द न्यूमरेटर, तर मग आपण म्हटलं असतो काय की रेडियन हे त्या त्रिज्येवरती अवलंबून आहे. परंतु इथं नोट दॅट 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री, दॅट इज रेडियन इज अ कॉन्स्टंट. तो एक ठराविक प्रकारची स्थिर क्वांटिटी आहे, त्याच्यात बदल होण्यासारखा काहीच नाहीये. कारण 180 कॉन्स्टंट आहे, पायची किंमत 22/7 किंवा 3.14, दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. याचा अर्थ भागाकार केला तो पण कॉन्स्टंट येणार, म्हणजे तो कोणावरतीच अवलंबून नाही असा त्याचा अर्थ. बरोबर. आणि म्हणून तर म्हटलं जातं and therefore the radian defined is independent on the radius of that the circle. म्हणून तर आपण त्या रेडियनची किंमत ही त्या वर्तुळाच्या त्रिज्येवरती अवलंबून नसते. आणखी जॉमेट्रिकली ते कसं घडतंय ते बघा. आणखी छोटासा पुढचा रिझल्ट आहे तो लगेच मिळेल, याच्यापासूनच मिळेल बघा. आणि मग आता मी त्या पायला इकडे आणतो, आणि आपण पुढे म्हटलं होतं अँड पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. मग पाय इज अ कॉन्स्टंट, तो इकडे आला, आणि मग हे महत्वाचं रिलेशन आपल्याला रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये मिळालं. काय तर पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आणि याच्यावर आपल्याला बरेच मुद्दे डिस्कस करायला येतात. आणि मग जॉमेट्रिकली ऑल्सो हाऊ वी कॅन स्टेट दॅट दिस रेडियन इज इंडिपेंडंट ऑन द रेडियस ऑफ दॅट द सर्कल. म्हणजे आता बघा, समजा हे सर्कल आपण असं घेतलं, स्मॉल सर्कल इज देअर, असा ते सर्कल आहे बघा, इथं घेतो, आणि हा त्याचा 1 रेडियन एवढ्या त्रिज्ये इतका हा आर्क आला, आणि हा अँगल तुमचा 1 रेडियन तयार होणार. आता मी सेंटर तेच ठेवता, फक्त सर्कल बदलतो बघा. त्रिज्या बदलली की वर्तुळ कंस बदलणार, लाईक ऑफ दॅट इन दिस. आता हेच पुढे एक्सटेंड करा बघा, ते असं आलं. आता ह्या वर्तुळाची त्रिज्या इथून एवढी होती, बरोबर, दॅट इज द आर से अँगल. आणि त्यावेळेस वर्तुळ कंस तुमचा हा नाही राहणार आता, तर म्हणजे हा राहणार नाही, तर हा येणार, बरोबर. पुढचा वर्तुळ कंस येणार ना, हा नाही येणार. छोटासा भाग जो आहे ना, इथं मी बोल्ड करतोय तो, इथं आहे समजा ए बी, इथं आहे समजा सी डी. मग ए बी हा आर्क आला, परंतु अँगल मात्र तोच राहिला. असे तुम्ही कितीही वर्तुळ पुढे जॉईन केले तरी अँगल तोच. वर्तुळ कंसाची जसजशी त्रिज्या वाढत जाईल तसं वर्तुळ कंस सुद्धा वाढत जातोय. आणि हेच तिथं आपण सिद्ध केलं काय की द प्रपोर्शनॅलिटी ऑफ दॅट मेजर ऑफ अँगल अँड लेंथ ऑफ आर्क आर प्रपोर्शनल, असं पण ते मिळवता येतं. परंतु आपल्याला ह्याच्यानं पाहिजे होतं, तर दॅट इज द युजफुल रिझल्ट. नाउ वी कॅन डिस्कस that we have to get 1 radian equal to, तर काय आलं आपलं 1 radian equal to 180 डिग्री अपॉन पाय, किंवा पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आणि मग आता हे जे रिलेशन आहे त्याच्यापासून आपण बऱ्याच काही गोष्टींचा विचार आता करणार. झालं, तर हे होता तो महत्वाचा थेरम. आणि मग आता सी द रिमार्क्स अबाउट दॅट. आणि आता जे काही डिस्कस केलं त्या रिमार्क्स मध्ये आपल्याला परत व्हेरिफिकेशन करणे आहे. सी दॅट. मग आताच मिळवलं 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय, किंवा त्या पायला इकडे आणले की पाय रेडियन तयार होतील इक्वल टू 180 डिग्री. आणि मग आता बघा, आता हे ठराविक झाला, याचा अर्थ रेडियन हे एका कॉन्स्टंट व्हॅल्यू सारखं त्याचं नेचर आहे. इट इज नॉट अ व्हेरिएबल, तिथं त्रिज्या आलेली नाही, बरोबर. आणि मग बघा, इफ सपोज दॅट एनी गिवन अँगल, बघा समजा दिलेला अँगल आहे
whose measure is say r radian in radian measure and theta degree in degree measure. अँगल एकच परंतु त्याचं मेजर रेडियन मध्ये आहे r आणि डिग्री मध्ये आहे थीटा. आणि मग याच्यावर आपण लक्षात येतं की when we can take the proportionality of that r radian upon that theta degree, then it is proportional to our about the straight angle. म्हणजे हे बघा इथं पाय रेडियन आलतंय, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. हे एकाच कोणाची माप आहेत म्हणजे r रेडियन अपॉन थीटा डिग्री इक्वल टू पाय रेडियन अपॉन 180 डिग्री. आणि मग आता त्याच्यावर आपल्याला महत्त्वाचा पार्ट येतो. याचा अर्थ काय, अँगल तोच परंतु त्याचं मेजर कोणत्याही मेजर मध्ये असू द्या, रेडियन किंवा डिग्री, त्यांचं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा 180 अपॉन पाय किंवा पाय अपॉन 180 च असतो. झालं. त्यानंतर आणि मग आता याच्यावर आपल्याला पुढचे मुद्दे डिस्कस करता येतात. तर इथं काय म्हटलं आपण, r रेडियन इक्वल टू थीटा डिग्री इनटू 180 अपॉन पाय. तर पाय अपॉन 180 आता पाय अपॉन 180 हा. आपल्याला आता रेडियन मध्ये जायचं आहे तर इथं कन्फ्युजन करायचं नाही हा. पाय अपॉन 180 लाईक ऑफ दॅट. तर असं ते रिलेशन आला. कारण कसं होतं बघा, r रेडियन अपॉन दॅट थीटा डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180. म्हणून तर r रेडियन इक्वल टू थीटा डिग्री इनटू पाय अपॉन 180 तो कॉन्स्टंट राहिला. तर इथं आहे बघा ते 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय. आणि आता त्याच्यावरून आपण आता बाकीच्या गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. तर हे महत्त्वाचे रिलेशन तुमच्या समोर आहेत. आणि मग आता आपण त्या एका रिलेशन वरून दुसरा रिमार्क डिस्कस करू. बघा इथं काय आलं आपलं महत्त्वाचा रिझल्ट, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. मग आता हे दोन युनिट्स आपल्याकडे मिळाले. कोणते, रेडियन आणि डिग्री. आणि आता सिद्ध केलं रेडियन अँड डिग्री आर प्रोपोर्शनल टू ईच अदर विथ दॅट ऑफ द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी 180 अपॉन पाय विथ दॅट ऑफ द स्ट्रेट अँगल. हे पहिल्या रिमार्क मध्ये डिस्कस केला. आता दुसरा रिमार्क आपणाला डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये कसं करायचं आणि रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये कसं करायचं याचा विचार देणार. बघा म्हणजे r रेडियन मगाच मिळवलंय आपण, r रेडियन इक्वल टू थीटा डिग्री इनटू पाय अपॉन 180. आणि याच्यातच ते पहिलं आहे काय, तर when we have to take when we have to convert बघा when we have to convert degree measure to that of the radian measure. ज्यावेळेस आपल्याला डिग्री ह्या युनिटचं रूपांतर रेडियन मध्ये करायचं असेल त्यावेळेस मल्टिप्लाय टू दॅट ऑफ द डिग्री मेजर बाय पाय अपॉन 180. त्यावेळेस बघा इथं डिग्री आहे, ह्या डिग्रीची किंमत मी टाकली की आणि त्याला पाय अपॉन 180 ने गुणलं की रेडियन तयार होणार. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये करायचं आहे त्यावेळेस त्या थीटा डिग्रीला कशाने गुणायचं, पाय अपॉन 180. त्यानंतर तिसरा रिमार्क बघा आता त्याच्या विरुद्ध when we have to convert that radian to degree. बघा कसे लक्षात ठेवा, radian to that of the degree at that time multiply by that of the radian. आता आपल्याला रेडियन टू डिग्री मध्ये जायचंय म्हणजेच मी त्याला असं लिहिणार. आता बघा यालाच असं बदलता येतं. मग थीटा डिग्री बरोबर काय होणार तुमचे, r तर आलेतच इथं r रेडियन आणि 180 आता अंशस्थानी जातील. बघा एका ह्या सूत्रामुळे हे मिळालं आणि हे मिळालं. हे सूत्र तुम्हाला डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये करून देणार, तर हे सूत्र तुम्हाला रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये करून देणार. त्यामुळं हे लक्षात राहायलाच हवं. थोडक्यात सांगतो मी कसं लक्षात ठेवायचं. अगोदर तुमच्या पुस्तकाप्रमाणे कसं आहे ते बघा. When we have to convert a radian to that of the degree, then multiply by that radian measure by 180 upon pi. इथं आहे बघा थीटा डिग्री इक्वल हे रेडियन दिलेले असणार, त्याला 180 अपॉन पाय न गुणलं की त्याचं रूपांतर डिग्री मध्ये होणार. इथं डिग्री दिलेले असणार, त्याला पाय अपॉन 180 न गुणलं की त्याचं रूपांतर रेडियन मध्ये होणार.
म्हणजे आपल्याकडे हे दोनच संख्या महत्वाच्या आहेत, पाय रेडियन आणि 180 डिग्री. म्हणजे पाय, व्हेन पाय इज ॲट द न्यूमरेटर इन दॅट ऑफ द कोशंट पाय अपॉन 180 और 180 अपॉन पाय, त्यावेळेस तुम्हाला रेडियन मध्ये रूपांतरित होता येतं. आणि ज्यावेळेस 180 अंश स्थानी असतील त्यावेळेस तुम्हाला रेडियनचं रूपांतर हे डिग्री मध्ये करता येतं. तर ह्या वाक्याचं रूपांतर हे सूत्रामध्ये असं. कसं लक्षात ठेवायचं? पाय अपॉन 180 न गुणलं की डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये, आणि 180 अपॉन पाय न गुणलं की रेडियनचं रूपांतर हे डिग्री मध्ये झालं. तर हा तिसरा रिमार्क होता. त्यामुळे हे तीन सूत्र लक्षात ठेवा. तुम्हाला जे पाहिजे ते करेक्ट करता येतात. पाय अंश स्थानी घ्या, डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये. 180 अंश 180 अंश स्थानी घ्या, रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये. कसंही ॲज यू लाईक यू कॅन रिमेंबर झालं. त्यानंतर चौथा रिमार्क आता बघा. तर सी दॅट. आता मात्र आपण त्या पायच्या ठिकाणी जाणार आहोत. हे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं फक्त, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आणि मग आताच आपण सांगितलं होतं, इफ वी कॅन टेक द व्हॅल्यू ऑफ पाय ॲज अ डेसिमल वे दॅट इज 3.14. ती अप्रॉक्सिमेट आहे. 22/7 हा भागाकार काही स्टॉप नाही होत. मग पायची किंमत जर आपण 3.14 घेतली तर आपल्याला आता त्या डिग्रीचा उपयोग करणे आहे. आणि मग बघा, ॲट दॅट टाइम दॅट 1 रेडियन, बघा आता ते डिग्री मध्ये किती येतात ते बघू. मग 1 रेडियन इक्वल टू काय म्हटलं होतं आपण? हाऊ दॅट वी कॅन डिस्कस, दॅट इज पाय अपॉन 180 डिग्री. एक मिनिट, 180 अपॉन पाय, तर हे कन्फ्युजन नको व्हायला. 1 रेडियन दॅट वी हॅव टू डिस्कस इन टर्म्स ऑफ, इथंच आहे, इकडे गेले की ते डिग्री मध्ये रूपांतरित होतील. दॅट इज 180 डिग्री अपॉन पाय. म्हणजे एका रेडियन, पाय रेडियन बरोबर 180 डिग्री. तर ज्यावेळेस पायने डिवाइड करू त्यावेळेस ते एक रेडियन मध्ये रूपांतरित होतं. दोन्हीकडे आपण पायने डिवाइड केलं, समजा इथं मी पायने भागलं, इथं मी पायने भागलं की तुम्हाला 180 अपॉन पाय डिग्री मिळणार. आणि मग त्याचंच रूपांतर असं होणार आहे. आणि 180 डिग्री पायची व्हॅल्यू किती येते तुमची? 3.14 अँड दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, तर ते जवळ जवळ बरोबर आहे असं गृहीत धरा. तर ती येते डायरेक्टली देतो 57.3248 डिग्री. तर पूर्ण कंस टाकतो, म्हणजे हे दशांश अपूर्णांकामध्ये ते मिळालेले आहे. म्हणजे 1 रेडियनची किंमत ही किती असते? 57.3248, म्हणजे 57.3248 डिग्री. और आता जसं रेडियनला डिग्रीच्या भाषेत कॉल केलं तसंच आता बघा, और 1 डिग्री इक्वल टू, मग आता त्यावेळेस 180 अंश इकडे येणार. म्हणजेच कसे? पाय अपॉन 180 रेडियन. याचा अर्थ 3.14 भागिले 180, आणि ते अप्रॉक्सिमेटली येतात. आता ते 0 पॉइंट समथिंग येणार. इथं 180 ला तुम्ही 3.14 ने भागत होता, म्हणून तो भागाकार 57.3248 एवढा मिळाला. आता तुम्ही 3.14 ला 180 ने भागता, याचा अर्थ तो 1 पेक्षाच कमी येणार, आणि मग तो येतो 0.01744 रेडियन. तर हे त्या पायची किंमत 3.14 घेतल्यानंतर येणार व्हॅल्यू रेडियनची डिग्री मध्ये आणि डिग्रीची परत रेडियन मध्ये. झालं. तेव्हा आता आणखी आपल्याला काय मिळालं नवीन इन्फॉर्मेशन? तर बघा, तर नोट दॅट 1 रेडियन इक्वल टू 57.3248 डिग्री. झालं. तर हा होता 4th रिमार्क. त्यानंतर आता आपण आणखी पुढे जाणार आहात त्या 1 रेडियनच्या व्हॅल्यू बद्दल. दॅट इज द 5th रिमार्क ऑफ अवर वे. तर आता 5वा रिमार्क कडे जाऊ आपण. तर 4 आल्या. पहिला होता एखाद्या अँगलचं मेजर जर रेडियन मध्ये r असेल, डिग्री मध्ये थीटा असेल, तर ते आपल्या स्ट्रेट अँगलच्या मेजरशीच प्रपोर्शनल असतात. दुसरा होता अबाउट दॅट ऑफ द डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री. तिसरा त्याच्यातच होता. आणि चौथा पाहिलं ह्या व्हॅल्यू बद्दल. झालं. आता 5व्या रिमार्क मध्ये बघा,
नाव वी हॅव टू डिस्कस दॅट 1 रेडियन इक्वल टू, मग एका रेडियनची किंमत ही तुम्हाला कशामध्ये दिलेली आहे, 57.3248 डिग्री. Here this 0.3248 degree is in decimal fraction. म्हणजे त्याला मी असं पण लिहू शकणार आहे आता कसं, 57 तुमची पूर्ण डिग्री आहे आणि हे मात्र त्याच्यातल्या काही भाग आहे, 0.3248 डिग्री, वाटल्यास त्याला कंस टाकू. म्हणजे हे त्याच्यातलं अपूर्णांक आला म्हणून त्याला फ्रॅक्शनल पार्ट ऑफ दॅट डिग्री, त्या डिग्री मधला काही छोटासा भाग आहे तो, म्हणून त्याला आपण फ्रॅक्शनल पार्ट म्हणतो. FRACTIONAL, फ्रॅक्शनल किंवा फ्रॅक्शनल पार्ट, म्हणजे त्यालाच आपण असं लिहिलंय. आणि मग डिग्रीचा फ्रॅक्शनल पार्ट हा डेसिमल मध्ये आलाय, परंतु आपल्याला माहितीये दॅट डिग्री when that is the unit we can define that we have to get its fractional units there. मग त्याचे कमी असणारे फ्रॅक्शनल युनिट्स कोणते आहेत, मग डिग्री नंतर कोणतं होतं आपलं, मिनिट होतं, MINUTE, मिनिट. आणि मिनिट पेक्षा स्मॉल कोण होतं, सेकंड्स होतं, 1 मिनिट 1 डॅश 1 सेकंड 1 डबल डॅश, हे त्याचे फ्रॅक्शनल झाले. म्हणून तर आपण म्हटलं होतं 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स आणि 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. तर व्याख्या देताना कसं म्हटलं होतं आपण, 1/16th पार्ट, म्हणून तर ते झाले त्याचे फ्रॅक्शन किंवा त्याचा तुकडे तुकडे, बरोबर. आणि मग आता त्याच्यात येण्यासाठी आता काय करायचं ते बघा. मग हे अपूर्णांकातले, दशांश अपूर्णांकातले डिग्री आता तुम्हाला मिनिटात आणायचे किंवा मिनिटावरून सेकंड्स मध्ये. मिनिट म्हणजे नॉट अ युनिट ऑफ द टाइम, इथं आपण अँगलच्या दृष्टीने विचार करत आहोत, त्याच्याबद्दल पण आता विचार होईलच. तर सीधा मग हे फ्रॅक्शनल डेसिमल आहे. आता आपण त्याला डिग्री वरून मिनिटामध्ये कसं आणते बघा. 57 डिग्री प्लस, बघ आताच आपण पाहिलं 1 डिग्री इक्वल टू दॅट ऑफ द 60 मिनिट्स, म्हणजे हे 60 भाग झाले ते एका डिग्रीचे. मग याचा अर्थ एका डिग्री बरोबर जर 60 मिनिटं असतील तर त्याचा छोटासा भाग आहे, जसा हा 1चा 0.3248 तसंच. मग त्याला आपण 60 मिनिटांना गुणा, 0.3248 60 आणि 1 मिनिट इथं व्यवस्थित देऊ इंटू 60 आणि त्याचा फ्रॅक्शनल युनिट आला आता मिनिट. कारण एका डिग्रीची किंमत 60 मिनिटं असते, आपल्याकडे 0.3248 डिग्री आहेत, त्याचे एवढे मिनिटं झाल्या. परत ते अपूर्णांकात कसे येतात ते बघा. हे 57 डिग्री पूर्णांक झाली तर प्लस साइन देऊ थोडा वेळ, नंतर ते कसं लिहायचं वगैरे बघूचा. आता हा गुणाकार आपल्याला करायचा, तर मी डायरेक्ट करतो बघा. 0.3248 इंटू दॅट ऑफ द 60, मग 60 आहे इथं 0 आले, 8 6 48, 4 आले, 4 6 24, 28 आले, 6 2 12, 12 2 त्या ठिकाणी 14, 6 3 18, दॅट इज 90. आता किती डेसिमल द्यायचे तुम्हाला, 1 2 3 4, म्हणजे 19.488. पुढचा 0 नाही घेतला तरी चालेल. म्हणजे ह्याचे किती मिनिटं झाले, परत ते अपूर्णांकातच आल्या, 19.488 मिनिट्स. जसं मग त्या 57.3248 डिग्री मधले 57 पूर्णांक होते, हे फ्रॅक्शन मध्ये होते, अपूर्णांकात होत्या. तसंच आता त्या मिनिटाचं झालं. मग त्या पूर्ण मिनिटाला परत बाहेर घ्या. 57 डिग्री प्लस दॅट 19 मिनिट्स आणि हे आले परत फ्रॅक्शन मध्ये 0.488 मिनिट्स. मग परत त्या मिनिटाकडून आणखी छोटासा पार्ट त्या डिग्रीचा कोण असतो, परत डबल डॅश किंवा सेकंड्स मध्ये. आणि आता बघा परत 57 डिग्री प्लस दॅट 19 मिनिट्स, हे पण आता पूर्णांकात आले, दोन्ही युनिट सेपरेट आहेत. कसं लिहायचं वगैरे बघूच आपण. प्लस 0.488 इंटू 60 सेकंड्स. तर आता हे सेकंड मध्ये आले. आणि मग सेकंद कडून आपण नॅनो सेकंद कडे किंवा डेसिमल सेकंद कडे नाही जाणार, तिथपर्यंतच आपण थांबतो. आणि आता त्याचा गुणाकार किती येतो ते बघू. मग हे 57 डिग्री आले डिग्री मध्ये पूर्णांकामध्ये, हे 90 डिग्री प्लस देऊ थोडा वेळ, ते आले 19 मिनिट्स. आता यांचा गुणाकार करायचा, ते पूर्णपणे सेकंदात येतील. आणि मग तिथं किती सेकंद येतात ते बघू. तर 0.488 इंटू दॅट ऑफ द 60,
परत 0 दिला 6 8 48 4 आले 48 4 52 आले 5 आले 6 4 24 5 29.28 सेकंड्स. मग परत सेकंडचं काही रूपांतर करता येतं का आपल्याला? येतं, पण ते आपल्यासाठी नाही. आणि म्हणजेच ते मिळाले तुमचे 29 सेकंद अपूर्णांकात. आणि मग त्याला देऊ अप्रॉक्सिमेट, कारण काहीतरी पुढे राहिले होते ना आपले परत अजून. असं ते एका डिग्रीचं एका रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये, मिनिटामध्ये आणि सेकंड्समध्ये कसं झालं ते बघा. इथं होतं ते दशांश अपूर्णांकामध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये, डेसिमल फ्रॅक्शन. ते आलं परत मिनिट्स फ्रॅक्शनमध्ये, इथं आलं पण मिनिट्स फ्रॅक्शनमध्ये, परत आलं इथं सेकंड्स फ्रॅक्शनमध्ये. आणि मग आता त्याला कसं लिहायचं ते बघा. इथं दशांश चिन्ह देता येत नाही, प्लस साईन देता येत नाही, कारण हे तिन्ही युनिट सेपरेट आहेत. आणि मग ते लिहिताना असं लिहायचं. अँड देअरफॉर 1 रेडियन इक्वल टू, आता आपण त्याला इक्वल टूच म्हणू. फक्त लक्षात ठेवायचं काहीतरी पाठ छोटासा शिल्लक राहिलाय तिथं, 0.288, बरोबर. तो आपण नेग्लिजिबल आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं 57 डिग्री. पॉइंट नको, काहीच नको. म्हणताना कसं म्हणायचं? 57 डिग्री 19 मिनिट्स आणि 29 सेकंड्स. तर इथं पॉइंट नको, काही नको. हे जे युनिट्सचे नोटेशन्स आहेत ते आपल्याला सांगतात की 1 रेडियन बरोबर 57 डिग्री 19 मिनिटं 29 सेकंद झालं. तर ही पण चांगली इन्फॉर्मेशन होती, कारण आपल्याला परीक्षेत विचारताना आपल्याला असं डेसिमल डिग्रीमध्ये देतात, त्याचं रूपांतर डिग्री, मिनिट्स आणि सेकंद मध्ये अशाच पद्धतीनं करत जावं लागतं, बरोबर. तर हा होता 5th रिमार्क. त्यानंतर तर ही सगळी माहिती फार उपयोगीची आहे. नोट दॅट यू कॅन कॉन्सन्ट्रेट दॅट थिंग, लक्षात राहतच. त्यानंतर 6वा रिमार्क आता परत बघू. In this 6th remark we can discuss that of the some degree measures. They are very particular, त्यांचा उपयोग आपण नेहमी घेतो. तर काही डिग्री मेजर मधले अँगल्स वी कॅन कन्व्हर्ट टू दॅट ऑफ द रेडियन मेजर. आपल्याला आता काही डिग्री मेजरचं रूपांतर हे रेडियन मेजर मध्ये करायचं आहे आत्ताच्या सूत्राप्रमाणे. तेव्हा 2 सूत्र बघा असे होते ते. R रेडियन इक्वल टू थीटा डिग्री इंटू पाय अपॉन 180. त्यावेळेस तुम्ही डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये करता, तर थीटा डिग्री इक्वल टू R रेडियन इंटू 180 अपॉन पाय. म्हणजे आपल्याकडे डिग्री दिलेले असतात, ह्या सूत्राचा उपयोग केला की रेडियन मध्ये येतो आपण. इथं रेडियन दिलेले असतात, त्याला 180 अपॉन पाय ने गुणलं की डिग्री मध्ये होतं, जे असेल ते. आणि आता त्या सूत्रांचा उपयोग करून वी कॅन कन्वर्ट सम पर्टिक्युलर डिग्री मेजर्स इनटू दॅट ऑफ द रेडियन मेजर. आणि मग त्याचा चार्ट तयार करायचा. तर बघू काय होतंय. तर डिग्री मेजर ठराविक अँगल आहेत, ते 8 9 आहेत, आणि त्याचं रूपांतर आपण रेडियन मध्ये कसं, कारण ते नेहमी उपयोगाला येणारा, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. तुमच्या पुस्तकात सगळं काही आहे, फक्त तुम्ही थोडंसं व्यवस्थितरित्या त्याला विचारात घ्या. अगोदर डिग्रीचे अँगल देतो. तर पहिला आहे 15 डिग्री, नंतर आहे 30 डिग्री, त्यानंतर 45 डिग्री, त्यानंतर 60 डिग्री, त्यानंतर 90 डिग्री, त्यानंतर 120 डिग्री, त्यानंतर 180 डिग्री. ते सुद्धा झालेत आपल्याकडे. 180 डिग्री इथं खाली येऊ, 180 नंतर 270 आणि शेवटी येणार आपण 360 ला, बरोबर. आता त्यांचे रेडियन मेजर कसे येतात ते बघा. एकाला आपण थोडंसं विचार करू, बाकीचं आपोआप मिळेल. मग आताच्या सूत्राप्रमाणे बघा काय सूत्र होतं. R रेडियन इक्वल टू थीटा डिग्री इंटू पाय अपॉन 180. म्हणजे डिग्रीला पाय अपॉन 180 न गुणलं की त्या डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये होणार. आणि मग आपल्याला आता रेडियन काय येतात ते बघा. अँड देअरफॉर 15 डिग्री इक्वल टू, आता 15 डिग्रीचं रूपांतर करायचंय कशामध्ये, रेडियन मध्ये. मग आता मी इथं लगेच त्याला रूपांतरित करतो. 15 रेडियन मध्ये जायचं ना आपल्याला, तर इथं या म्हणजे ह्या साईडला. मग 15 डिग्री इक्वल टू, हे डिग्री आहेत, मग याला 15 डिग्री होते, त्या 15ला कशाने गुणायचे आपल्याला, पाय अपॉन 180 ना. आणि मग ते होतात तुमचे रेडियन. चुकू नका, सूत्रात कसं इथं कसं लक्षात ठेवायचं. 15 डिग्री इक्वल टू 15 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. पाय अंशस्थानी डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये.
बरोबर. आता 15 गुणिले पाय किती आले? 15 1 15 15 2 30 म्हणजे 15 डिग्री म्हणजे पाय बाय 12 रेडियन. आता तसंच बघा 30 ला फक्त आता बदल करत चालायचं. 30 डिग्री लगेच इथं 30 बदलायचे. 30 6 180 म्हणजे पाय बाय 6 रेडियन. 45 म्हटलं की 45 90 4 म्हणजे पाय बाय 4 रेडियन. 60 म्हटलं की बघा आता 60 त्रिक 180 60 डिग्री इक्वल टू डिग्रीला पाय अपॉन 180 न गुणा रेडियन मध्ये रूपांतर. 60 3 180 दॅट इज पाय बाय 3 रेडियन. बघा चांगलं आपण पुढं पाय बाय 3 रेडियन. नंतर आपण ते रेडियन सुद्धा साइन देत नाही. पायच्या भाषेत असलं की ते रेडियन मध्येच असतं. 60 आले मग 90 ला किती येतील? 90 भागिले 180 म्हणजे 2 पाय बाय 2 रेडियन. 120 म्हटलं की किती येणार? आता त्याचा थोडासा विचार करू ना. सोपं आहे ते. 120 टाइम्स पाय अपॉन 180 आणि मग कितीचा भाग जाणार तुमचा? 60 2 120 60 3 180 म्हणजेच 2 पाय बाय 3. बघा आणि आताच 180 डिग्री मिळवलं दॅट इज पाय रेडियन. असे ते आल्या. बघा 180 बरोबर 180 गुणिले पाय अपॉन 180 बरोबर सूत्राप्रमाणे आलं. आता 270 ला किती येतात ते बघा. 270 डिग्री बरोबर 270 गुणिले पाय अपॉन 180. मग इथं 90 चा भाग जायला. 90 3 270 90 2 180 म्हणजेच 2 पाय बाय 3. बघा आता आणि 360 ला आता किती येणार? बघा काय घडतंय. 360 बरोबर डिग्री बरोबर 360 गुणिले 180 आणि आता इथं भाग इथं जाणार. 180 360 म्हणजेच 2 पाय. आणि म्हणून तर आपण म्हटलं होतं दॅट वन रोटेशन अँगल इज द डबल ऑफ दॅट द स्ट्रेट अँगल. आणि हे झाले तुमचे रेडियन मध्ये असणाऱ्या सर्व इन्फॉर्मेशन्स. लक्षात आलं? तर हे झाले 2 पाय बाय 3 रेडियन 2 पाय रेडियन. आणि नंतर आपण रेडियन पण देत नाही. 30 डिग्री म्हटलं की इथून पुढे काय लिहायचं? पाय बाय 6 रेडियन लक्षात ठेवायचं. याचा अर्थ 30 भागिले 180 त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवा. तर अशा रीतीने आपण त्या डिग्री मेजरचा पण विचार केला. त्यानंतर तर आता 7th रिमार्क तो पण उपयोगीचा आहे. तर बघू काय होतंय ते. आहे थोडासा वेळ. तर आता आपण त्या अँगलच्या बद्दल विचार केला. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट दॅट ऑफ द रिलेशन बिटवीन दॅट अँगल. बघा रोटेशन ऑफ दॅट अँगल अँड दॅट ऑफ द टाइम इन अ क्लॉक. त्याला आपण उद्याच्याला बघू. कारण हे थोडंसं आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला वगैरे ते उपयोगीचं येतात. म्हणजे व्हेन वी कॅन कन्सिडर दॅट ऑफ द एरिया. थोडीशी माहिती देतो आम्ही. व्हेन दॅट इज अ क्लॉक लाईक ऑफ दॅट हिअर इन दिस वे. त्याच्यावरतीच आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजचा विचार केला. बरोबर. मग इथं त्याचं सेंटर असतं आणि मग इथं तुमचे 12 असतात. बरोबर. या ठिकाणी डिव्हिजन देतो. इथं 12 इथं 3 इथं 6 इथं 9. बरोबर. आणि इथं मग असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि मग देर आर द 3 हँड्स. कोणकोणते हँड्स असतात? फर्स्ट दॅट इज द आवर हँड. आवर हँड. दुसरा असतो मिनिट हँड MINUTE. आणि तिसरा तो फास्ट जात असतो दॅट इज द सेकंड्स हँड. पण आपण त्याचाच एवढा नाही विचार करणार. आवर आणि मिनिट मध्येच आपल्याला उपयोगीच असतात. आणि त्या 2 हँड बद्दलच आपण विचार करू. आवर हँड अँड मिनिट हँड. व्हेन देर इज 1 o'clock. बघा ज्यावेळेस इन आवर क्लॉक देर इज 1 o'clock ॲट दॅट टाइम आवर हँड इज हिअर. बघा तो छोटासा असतो. आणि मिनिट हँड असा इथं असतो. म्हणजे थोडासा तो लॉंग असतो लाईक ऑफ हिअर. म्हणजे ज्यावेळेस 1 वरती आवर हँड जातो 12 वरती मिनिट हँड येतो त्यावेळेस तुमचे 1 वाजलेले असतात. देर इज 1 o'clock. आणि ज्यावेळेस हे दोन्ही हँड असे इथं असतात ना या ठिकाणी मिनिट हँड पण इथं आणि आवर हँड पण इथं
आणि मग त्यावेळेस मात्र देर इज अ 12 o'clock. तर असे हे 12 असताना याच्यामध्ये मिनटं असतात. 12 नंतर 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिटं. इथं परत 1 2 3 4, 1 2 3 4 असे ते छोट्या छोट्या खुणा असते त्या ठिकाणी असतात. तर दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द टॉ ऑफ द क्लॉक. आणि त्याबद्दल आपण आता विचार उद्याच्याला करण्याचा प्रयत्न करू, कारण ते उपयोगीचं आहे. तर इथेच थांबू. चालेल.